हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सकाळी 8:17 एकादशी तिथीला सुरुवात होईल. उद्या पहाटे 5:23 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे. दुपारी 1:15 कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धोती योग आहे. सकाळी 7:15 शूल योगाला सुरुवात होईल. उद्या पहाटे 3:51 गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 8:17 भवकरणाला सुरुवात होईल. तर उद्या सायंकाळी 6:54 बालवकरणाला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 5:23 कौलवकरणाला देखील सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे. आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी आणि ती जर अशुभ स्थितीत असेल तर मग मात्र आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. या कारणासाठी मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6:09 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:19 असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा अस्तंगत झालेला आहे 4 जुलैपासून. असा अस्तंगत बुध देखील आपल्याला गोचरीने काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे भरणी नक्षत्रे धृती योगे विष्टी करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील जे संकल्पाचे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:12 किंवा दुसऱ्यांदा सकाळी 8:17 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 8:17 आहे, त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये सकाळी 8:17 घबाड योग व भद्रा योग देखील आहे. घबाड योग हा घबाडासारखा योग देणारा आहे, फळ देणारा आहे. तर भद्रा योग हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे तो महत्वाच्या किंवा विशेष कामांमध्ये अपेक्षित फळ देणार नाही मित्रांनो. त्यामुळे रेग्युलर जी कामे तीच आपल्याला या वेळेपर्यंत करायची आहेत. योगिनी स्मार्त एकादशी आहे मित्रांनो. यावेळेला 2 एकादशी आलेल्या आहेत. भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. भगवान विष्णू आणि भगवान शिवाची आपल्याला या ठिकाणी पूजा अर्चा उपासना करायची आहे मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नियमांचे पालन करून उपवास सोडायचा आहे मित्रांनो. हरिवासर काळ लक्षात ठेवा मित्रांनो.
शक्यतो मंदिरामध्येच आपण ही सेवा रुजू करावी भगवंताच्या चरणी मित्रांनो. आणि मंत्र जप वगैरे सतत चालू ठेवावा मित्र. अग्नी पृथ्वीवर सकाळी 8:17 हजर आहेत, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल लहान मोठे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर जी कामे तीच यावेळी करा. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव. म्हणजे 5 मिनिटं झालं.